नमस्कार मंडळ, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. तर मंडळी, आजचा विषय आपला थंबनेल बघून तुमच्या ध्यानात आलाच असेल की आजचा आपला विषय काय. मंडळी, एक तर ह्या विषयामध्ये दोन उदाहरण आहेत. आपलं गावाकडील जीवन आणि शहरातील जीवन, नक्की फरक काय येतो ह्या दोन्ही जीवनामध्ये. जीवन तर दोन्हीकडचं सेमच असतं, फक्त फरक काय हे नक्की बघा. मंडळी, आजकाल पोरींना लग्न करायचं म्हटलं तरी पहिल्यांदा म्हणतात की मुलगा काय करतो आणि मुलगा शहरात राहतो का, त्या मुलाचा फ्लॅट आहे का, इथून सुरुवात होती गावाकडनं बघा. पण मंडळी, मला एक सांगा, दिसताना आपल्याला वाटतं मोबाईल मध्ये बघितलं मुंबई अशी आहे, किंवा फिरायला नुसतं गेलं कधी ट्रिपला की मुंबई अशी आहे, पुन्हा असं आहे. पण खरा अनुभव तिथं गेलं आणि तिथं राहिल्याशिवाय तर येतच नाही. तर मंडळी, चला आजची व्हिडिओ चालू करूया. मंडळी विषय बघा, गावाकडे जर म्हणलं तर सगळ्यात आधी एक आपला गोम्या असतो आणि शहरात राहतो तो आपला सोम्या पकडून चाला. गोम्या आणि सोम्या लहानपणापासून एकत्र राहत असते. तर गावाकडचे दोघं पण बघा विषय कसा असतो. पण सोम्याचा विषय काय होतो बघा. सोम्या शिक्षण झाल्यानंतर शहरात जातो पुढच्या शिक्षणासाठी आणि गोम्या गावातच राहतो. गोम्या गावाकडे राहून आपलं शेतीवाडीचं काम करत असतो. रोजचं आपलं रानात जाणे, गुराढोरांना खायला आणणे ही त्याचं रोजचं रुटीनच असतं. पण सोम्याचा विषय काय होतो बघा. सोम्या शहरात राहत असतो आणि शहरामध्ये रोज सकाळी लवकर उठणे, त्यानंतर बाथरूमच्या लाईनला उभं राहणे, त्यानंतर सगळं उरकलं की जेवण करण्यासाठी, सकाळचा नाश्ता करण्यासाठी हॉटेलला जाणे आणि हॉटेलचं खाऊन परत त्याच्यानंतर शिक्षणाचं काय असेल ते पुढचा विषय. असं करत करत त्यांचं कमीत कमी 5 वर्ष निघून जातात. 5 वर्षानंतर सोम्या जेव्हा गावाला येतो तेव्हा गोम्या आणि सोम्या दोघं एकत्र भेटतात. पण मी तुम्हाला एक विषय सांगतो. गोम्यानं गावाकडे राहून कमीत कमी 150 ते 200 शेळी पालन केलं होतं, परत म्हैस पालन केलं होतं. असं भरपूर त्यानं प्रयत्न करून आणि कष्टानं त्यानं मोठा त्याचा एक एम्पायर खडा केला होता. म्हणजे मंडळी, गावाकडे राहून शेती बघत बघत त्यानं स्वतःचा बिझनेस एक चालू केला. म्हणजे शेळी पालन म्हणा, गाय असो, म्हैस असो, असं पूर्ण जे शेतकऱ्याची ताकद म्हटलं जातं असे पूर्ण प्राणी त्यानं पाळले होते. आणि त्या प्राण्यांपासून कुक्कुट पालन असो, त्या प्राण्यांपासून कमीत कमीत गोम्याला महिन्याचं नाही म्हटलं तरी 20 ते 25 लाख रुपये इन्कम होता. सोम्या शहराकडून आला. सोम्या शहराकडून आल्यानंतर बघा, सोम्या आला, दोघं भेटली, काय चाललंय काय नाही. सोम्याने विचारलं तर त्याला सांगितलं गोम्याला, सोम्यानं, गावाकडे काय आहे, हे असल्या रानात राहणं, परत गुराढोरांच्या ह्याच्यात, त्यापेक्षा शहराकडे ये, तुझं पण शिक्षण बऱ्यापैकी झालंय, तू सुद्धा माझ्याबरोबर चल, तुझं पण चांगलं शिक्षण पुढचं कर आणि माझं तर शिक्षण पूर्ण झालंय, पण तुझं हाय त्या शिक्षणावर पण तुला चांगला जॉब लागेल. तर गोम्या म्हणला सोम्याला की तिथं आता जर तू कामाला लागला, तुला 5 वर्ष घालवली शिक्षणाला, अजून आता तिथं कामाला लागलं, तुला पहिलं पेमेंट किती असेल भाऊ. तर सोम्या म्हणला मला कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये सुरुवातीला स्टार्टिंगच आहे. तर मंडळी बघा, गोम्या म्हणला, अरे भावा, मी महिन्यालाच कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये कमवतो, मग मला शहरात येऊन तिथे एवढं राबायचं, दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं, मग ती करण्यापेक्षा मला गावाकडे राहून घरची भाकर तुकडा खाऊन मला जास्त पैसे भेटतात, त्यामुळे मला शहरात यायची काही गरज नाही. तर सोम्या म्हणला, अरे ती तर नुसतं स्टार्टिंग आहे, हळूहळू पगार लय वाढतो, असा विषय त्यांचा चालला. तर मंडळी, ह्याच्यावर एक उदाहरण तुम्ही घ्या. उदाहरण कसं घ्यायचं बघा. मंडळी, आपण कोणत्याही ठिकाणी राहावं, शहरात राहावं किंवा गावाकडे राहावं, पण वातावरणाचा जर विषय म्हणलं तर गावाकडचं वातावरण खरंच एकदम चांगलं वातावरण असतं आणि त्यात प्रदूषण सर्वात कमी असतं. मुंबईत राहिला तर मुंबईतलं प्रदूषण तुम्ही किती आहे बघा. पुण्यात प्रदूषण कमी होतं, पण आता पुण्यात अलीकडं एवढं प्रदूषण वाढायला लागलंय, बगल तिथं आता बिल्डिंग उभी राहायला लागल्या. ह्याचा फरक असतो. आणि दुसरी गोष्ट राहिला माणुसकीचा. गावाकडे जर तुम्हाला काय झालं तर तुमचं अख्खं गाव म्हटलं तरी तुमच्यासाठी बघा येऊ शकतं. तसं शहराकडे कुणी येत नाही मंडळी.
तुमच्या जवळचा माणूस असला तरच, नाहीतर तो सुद्धा लांब असला तरी तो विचार करतो नाही अरे मला काम आहे, एवढ्या लांब मला जमणार नाही माझ्या जॉबमुळे. अशा परिस्थिती निर्माण होतात. त्यामुळे मी बघा तुम्हाला सांगतो, शहरात राहिला तरी आपल्या गावाकडच्या गोष्टी विसरायच्या नाही आणि गावाकडे राहिला तरी शहराकडच्या गोष्टी विसरू नका. तसं म्हणलं तर सगळ्यात चांगलं जीवन आपल्या गावाकडेच. कारण प्रत्येक माणूस शहरात राहणारा तिथलाच नसतो बघा. त्या माणसाचं कोणतं ना कोणतं तरी गाव असतं आणि तो माणूस वर्षातून एकदा ते दोनदा गावाकडे नक्कीच जातो. तो जातो कशाला? एक तर गावाची जत्रा असल्यावर जत्रेला, नाहीतर मग त्याला उडूस सुद्धा म्हणतात पुणे मुंबई ह्या साईडला, ह्या गोष्टीला तरी जातो. नाहीतर दीपावळीला जाणारे कमी असतात. कारण पुणे मुंबई या ठिकाणी फ्लॅट घेऊन जी प्रॉपर झालेले आहेत त्या लोकांना एवढं जाता जमत नाही. तर ते जत्रेला का होईना पण आपल्या गावाला एवढं नक्की वर्षातून एकदा ते दोनदा जातात. तर मंडळी, काय लोक अशा असतात बघा, पुणे किंवा मुंबईसनं गावाकडे आली की दाखवताना एवढं प्रोफेशनल आहे आपण असं दाखवतं. इनशर्ट काय करतील, कपडे काय घालतील, पण तिथं एखाद्याचा सांडा साफ करतय ही सुद्धा कळत नाही. तिथं गेल्यावर त्या लोकांचा खरं तर अवतार बघायचा, तेव्हाच कळतो तो माणूस बाहेर जाऊन काय करतोय आणि आपल्या गावाकडे येऊन कसा राहतोय. मंडळी, ह्याच्यावर सगळं डिपेंड असतं. माणसानं कधी गर्व करायचा नाही. त्यामुळं आजकाल पोरींना पण मी एक उदाहरण सांगतो बघा. मुलगा बघा, शेतीतला बघा किंवा गावाकडचा बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, कोरोनाचा काळ आला तेव्हा चांगला जॉबवाला सुद्धा ज्याला 5 लाख रुपये मंथली पेमेंट आहे, तो माणूस सुद्धा त्याला त्या शहरात तीसभर जागा राहण्यासाठी राहिली नाही. मग विचार करा, त्याच्याकडे काही पैसे नव्हते का? किंवा त्याच्याकडे तिथं बाहेर जायचं सुद्धा साधन नव्हतं? असं बी नाही, पण त्यांना तिथं एवढ्या अडचणी येत होत्या तेव्हा गाव दिसलं प्रत्येकाला. पण गावाकडची लोक एवढी बिनधास्त मध्ये कोरोनाच्या काळात सुद्धा राहिली की विषय नाही, रानात जाणे, घरी सगळं जसं काय झालंच नाही अशा पद्धतीत राहिलेले होते. काही त्रास झाला नव्हता. जास्त करून त्रास झाला शेतीतल्या लोकांना आणि गावाकडे बी त्रास झाला नाही म्हणता येत नाही. थोडाफार कामाचा प्रॉब्लेम झाला, नाही तर काही प्रॉब्लेम झालेला नव्हता. म्हणजे गावाकडच्या जीवनात आणि शेतीतल्या जीवनात एवढा फरक आहे मंडळी बघा. मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी. आणि आजची आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका. धन्यवाद.